ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं 10च्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आणि आता उत्तर प्रदेशातून एक बातमी राजकीय गोंधळाची। उत्तर प्रदेश विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला। राज्यपाल राम नाईक हे बोलण्यासाठी उभे राहताच विरोधकांनी विरोध करायला सुरुवात केली आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा। समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या आमदारांनी राज्यपाल राम नाईक यांच्यावर कागदाचे तुकडे भिरकावले। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असल्याचा आरोप करत विरोधकांनी विधानसभेत मोठा गोंधळ घातला। आजपासून उत्तर प्रदेशच्या नव्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली। या अधिवेशनाच्या कामकाजाचं पहिल्याच दिवशी दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपणही करण्यात आलं। राज्यपाल राम नाईक विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांना एकत्रितपणे संबोधित करत होते। त्यावेळेला विरोधी पक्षातील आमदारांनी शिट्ट्या वाजवत, फलक दाखवत आणि कागदाचे गोळे फेकत विरोध दर्शवला। यासोबतच विरोधी पक्षाचे आमदार बाकांवर देखील उभे राहून घोषणाबाजी करत राहिले।